तर नमस्कार, आदित्य पाटील या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की कशा प्रकारे आपण फ्री 2 PSD इंस्टाग्राम साईजमधल्या लोगो ट्रायंग्युलर शेपमध्ये करू शकतोय। जरा युनिक थीम आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। फक्त 5 मिनिटात ही आपली बेसिक टू ॲडव्हान्स गोष्ट होणार आहे, त्यामुळे नक्कीच आजचा शॉर्टपर्यंत बघा। का नीट आहे का, बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील। तर चला जाऊयात फायनली आपण आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवर, तिथं आपण सगळ्या बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी बघूयात। तर आता आपण आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवर तर बघायला गेलं तर ही जरा युनिक थीमची डिझाईन आहे, त्यामुळे जरा लेअर जास्त लागल्यात। तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी भेटणार आहेत PSD स्वरूपामध्ये, त्यामुळे नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय काय गोष्टी आपण सांगितल्यात, काय काय गोष्टी नवीन आहेत त्या नक्कीच तुम्हाला कळतील। तर इथं बघायला गेलं तर 4x5 500 रिझोल्यूशनची आपली साईज आहे आणि आपण पहिल्यांदा घेतला आहे बॅकग्राऊंडच्या त्या थीममध्ये 500 रिझोल्यूशन इंचेसमध्ये घ्यायचा आहे बघा। त्यानंतर आपण सॉलिड कलर घेतला आहे, ट्रायंगल घेतला त्यामध्ये एकदम बेसिक ते ॲडव्हान्स, आणि त्यानंतर त्याला आपण लावले टेक्स्चर। त्या टेक्स्चरचा कलर चेंज केला, ह्यू सॅच्युरेशन चेंज प्रॉपर, आणि जरा अगोदर आपण ब्राईटनेस कॉन्ट्रास्टचा वापर जरा केलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी आपण क्लिप केल्यात, त्यामुळे नक्कीच जरा नीट चेक करा सगळ्या गोष्टी। फोल्डर वाईज जरा आपण गोष्टी केल्यात, ग्रुप वाईज केल्यात, त्यामुळं बाकी ह्या सगळ्या गोष्टीला आपण केला आहे कन्वर्ट टू ग्रुपमध्ये कन्वर्ट। त्यानंतर ह्याच्यावर लावलं आहे आपण प्रॉपर जरा लाईट बेसिक टू ॲडव्हान्स। त्यानंतर याला जरा आपण जरा अजून एक टेक्स्चर युनिक लेवलला आपण ब्लेंड केलं आहे। त्यानंतर मग ह्यात आपण जरा उभा असा आपला रेक्टँगल थीम घेतला आहे, जेणेकरून त्यामध्ये आपला लोगो असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स। तर या गोष्टीला आपण केलेलं आहे मोठं, आणि नक्कीच यामध्ये तुम्हाला परफेक्ट लेवलला लाईट दिसाय बघायला भेटेल की एकदम फ्रेश आपला जो काय ट्रायंगल आहे तर तो झाला आहे। आणि या ट्रायंगलला आपण कडनच बघू शकता जरा बॉर्डर थीम पण लावल्या, गोल्डन थीम, तर नक्कीच ती पण चेक करा। आणि त्याचबरोबर आपण यात काही गोष्टी ब्लेंड केल्यात, जरा उगाच वर बरोबर मध्ये आपण सर्क्युलर शेप घेतला आहे। त्यानंतर मग त्याच्या पाठीमा आपण मंडला थीम लावल्या, जे एकदम ब्लेंड थीम करून तुम्ही कलर डॉट थीम करू शकता बेस्ट। त्याच्या खाली आपला शॅडो लावला आहे, बाप्पांचा आपला पिक घेतला एकदम बेस्ट लेवलचा। नक्कीच एकदम फ्रेश केला आपण बाप्पांना एक्सपोजर लावून, किंवा त्याचबरोबर म्हणू शकता आपला व्हायब्रन्स सॅच्युरेशनचा भाग ॲड करून। त्यानंतर याला आपण लावलं आहे प्रॉपर लेवलला जरा बेसिक टू ॲडव्हान्स इफेक्ट आहे बघा, प्रॉपर बाल गणेश मित्र मंडळ वरखेड अर्जुन बॉईज। तर सगळ्यात मेन म्हणजे याला आपण लावला आहे सिल्वर इफेक्ट, आणि ह्यो मेन इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ह्यो बेसिक ॲडव्हान्स चेक करा। आपल्या डिझाईनमध्ये सगळा विषय सांगितला आहे। बाकी वर काही शेप्स लावलेत आपण, त्याला आपल्याला लॉंग शॅडो मारला आहे, आणि तो लॉंग शॅडो विथ आपला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या थीममध्ये आपण हे टेक्स्ट घेतले, डायलॉग थीम, आणि नक्कीच हा आपला बेसिक टू ॲडव्हान्स लोगो तयार झालेला आहे। तर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये एडिट करायचे, जसं की तुम्हाला जर डायलॉग नको असला तर ते तुम्ही तुमच्या चांगल्या प्रकारे थीममध्ये करू शकता, ते नाशा थीममध्ये। तर या असा आपला लोगो ट्रायंग्युलर ह्याच्यामध्ये होता, आपला रेक्टँगल थीममध्ये होता, तोच आपण ट्रायंग्युलर शेपमध्ये सगळ्या गोष्टी ॲडअप केल्यात। ज्या काही कडेला गोष्टी राहतात तर त्याला तुम्ही जरा मंडला थीम किंवा कोणत्याही इतर डिझाईन थीम तुम्ही लावू शकताय चांगल्या प्रकारे। तर या सगळ्या लेयर्स तुम्ही बघू शकताय बेसिक टू ॲडव्हान्स आपण एवढ्या लेअरमध्ये सगळी डिझाईन केल्या ट्रायंग्युलर शेपमधली, आणि आपली ही सेम थीम नॉर्मल थीम होती आणि ती आपण ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट केली। ओके, तर आता याला सेव्ह कसं करायचा विषय प्रॉपर आहे। तर आता आपण अजून एक गोष्ट ओपन केल्या, तर आपण याचं बॅकग्राऊंड घालवलंय। तर ओनली आपण बाप्पांची थीम ॲक्टिव्ह ठेवल्या,
आणि या टीममध्ये बघू शकता बेसिक टू ॲडव्हान्स आपण लेअर वाईज सगळ्या गोष्टी बघवली की काय काय केले. आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंड घेतलं, ब्लेंड केलं, त्याला एक शेप छान प्रकारे घेतला, छान अशी बॉर्डर आहे, त्याचा कलर चेंज केला आपण ह्यू सॅच्युरेशननं, व्हायब्रन्सनं तीन. त्यानंतर यामध्ये आपण आपल्या काही गोष्टी जरा टेक्स्चर स्वरूपात ब्लेंड केल्यात. आणि त्याचबरोबर आपण बाप्पांची मध्ये मिडलला थीम घेतल्या एकदम छान प्रकारे, मंडला आर्ट विथ सर्कल शेप. त्यानंतर तेच आपलं सेम टेक्स्ट असेल, बाल गणेश मित्र मंडळ वरखेड अर्जुन बॉईज. आणि त्यानंतर मग आपलं नाव ते आपण डिटेल्स टाकू शकताय, लंबोदर आणि जे काही डिटेल्स आहेत तर ते. आणि वर आपलं जे काय वक्रतुंड महाकाय हा जो काय डायलॉग थीम आहे हा आपण ठेवून पाठीमागे शिप्स लावून त्याला आपण लॉंग शेडो लावला आहे बेसिक टू ॲडव्हान्स, नक्कीच चेक करू शकताय. तर कसा वाटला तुम्हाला दोन्ही PhDचा भाग नक्कीच मला कमेंट करून सांगा. बाकी ढीक प्रेम द्यायला विसरू नका. भेटावं लवकरच आपण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.